नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया शिवाचे 21 उपाय व तोडगे. त्याला करून मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. 2 सकाळी शिवदर्शनाने पाप क्षालन होते. 3 दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते. 4 रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्ती होते. 5 शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. 6 शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते. 7 व काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधी पासून आराम मिळतो. 8 दर सोमवारी मूठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. 9 शंकराजवळ साखर वा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो. 10 शिव मंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो. 11 दही, दूध, तूप, मध, गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते. वेगाने रोग नाश होतो. 12 चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. 13 कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास 365 कपिला गायी ब्राह्मणा नांदन दिल्याचे पुण्य मिळते. 14 रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. 15 गंध पुष्पासह एक त्रिफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पिढीचा फळ मिळते. 16 शिवसहस्रनाम सह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो. 17 उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होते. 18 साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतो. 19 दही भाताचे विले पण शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध पाप नाश होतो. 20 शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बिल्वपत्र वाहिल्यास पुण्य मिळते. 21 शिव मंदिरात षोडशोपचाराचे पूजन केल्यास 100 अपराध क्षम्य होतात. 22 महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. 23 तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो. 24 जवस अर्पण केल्याने सुखामध्ये बुद्धी होते. 25 गहू अर्पण केल्याने आपत्य बुद्धी होते. 26 ताप ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल. सुख आणि आपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे. 27 तलाख बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे. 28 शिवलिंगावर इसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते. 29 महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. 30 मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास रोगातून आराम मिळतो. 21 जर शारीरिक रूपात एखाद्या मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते. 32 लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो. 33 चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. 35 शनी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते. 36 बेलाचे फूल पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते. 37 जाई घीचे फूल अर्पण केल्याने घरांमध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. 38 कन्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात. 39 प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते. 40 दोतार्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करते. 41 बिल्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. या उपायांनी प्रसन्न होतात महादेव. 42 श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. 43 तुमच्या घरांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरांमध्ये गोमूत्र शिंपडावे. 44 लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा. या उपायाने लवकर लग्नाचे योग जुळून येतील. 45 श्रावणात दररोज नंदीबैलाला हिरवा सारा टाका. 46 श्रावणात गरिबांना अन्नदान करा. या उपायाने तुमच्या घरांमध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल. 47 श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावे. त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नमः शिवाय मंदिराचा यथाशक्ती जप करावा. या उपायाने मानसिक शांती लाभेल. 48 श्रावणात एखाद्या नंदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ
घालाव्यात हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे. 49 उत्पन्न वाढविण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरांमध्ये पारस शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्रांचा 108 वेळा जप करावा. ए ही श्री ओम नमः शिवाय श्री ही ए प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे. बिल्वपत्राच्या 3 पानावर क्रमशः ए ही श्री लिहावे. शेवटचे 108 बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून टाकावे आणि देवघरात ठेवावे. दररोज त्या पानांची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते. 50 अपत्यप्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 11 शिवलिंग तयार करावे. त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिव महिम स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावेत. अभिषेक केलेल्या पानांचा काही भाग प्रसाद, काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा. या उपायाने अपत्य प्राप्तीसाठी येणारे अडथळे दूर होऊ शकतात. 51 रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय. श्रावण महिन्यात सोमवारी पानांमध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना उ जू स मंत्राचा जप करावा. त्यानंतर महादेवाकडे रोग निरावरणासाठी प्रार्थना करावी. या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.